खरोखर एक पाहायला पाहिजे की जेव्हा तुम्ही अल्पसंख्याक बोलता तेव्हा कोण कोण त्याच्यात येतं, ही पहिली गोष्ट आहे. दुसरं म्हणजे अनेक ट्रस्टवर एक व्यक्ती अल्पसंख्याकातला घेतात म्हणजे ती ट्रस्ट आरटी मध्ये येत नाही, असे पण खूप ठिकाणी घोळ झालेले आहेत. ठाण्यात काही शाळा आहेत मला माहिती आहेत, किंवा अशा ज्या सगळी मुंबईत पण आपल्याला दिसतात की पूर्ण समिती ही वेगळी, त्याच्यात एक मायनॉरिटी मेंबर घेतला म्हणजे ती मायनॉरिटी ट्रस्ट झाली, ती आरटी मध्ये येत नाही. बरं, तिथे दर्जा किंवा फीज ह्या जास्ती असतात आणि म्हणून ह्याला एकतर सरकारची काय कारवाई होणार हे तर आहे. दुसरं म्हणजे फी कॅप काही शाळेंवर येणार आहे का, कारण अनेक मंत्री असे आहेत, अनेक सत्ताधाऱ्यांमध्ये असे आमदार बसलेत ज्यांच्या स्वतःच्या शाळा आहेत मोठ्या, आणि म्हणून कुठेही ज्युनियर केजी सिनियर केजी असेल शाळेंवर फी कॅप तशी आपण कुठेही पाहत नाही. डोनेशनवर कुठेही अजून कारवाई झालेली पाहिली नाहीये. हा मोठा विषय, आणि हा विषय खरोखर जर सरकारने घेतला तर त्यांचे मी जाहीरपणे आभार मानीन. जर त्यांनी डोनेशनवर कडक कारवाई केली, फी कॅप बसवली, शाळेंवर जे काही ह्या गडबडी आहेत ना त्याच्यावर जर ते आटोक्यात आणल्या गडबडी, तर मी त्यांच्या जाहीरपणे अभिनंदन करतो. महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांची या संदर्भाच्या अनुषंगानं चौकशी केली गेली पाहिजे, त्यांचा कारभार चौकशा आम्ही अनेक मागितलेल्या आहेत, पण क्लीन चिटच्या पुढे काही होत नाही.